मोहोळ घाटणे इथं ट्रॅक्टर पलटी होऊन शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मोहोळ पोलिसांनी दिली आहे। मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घाटणे इथं एक 13 वर्षीय शाळकरी मुलगा गावातील घराकडून शेताकडे ट्रॅक्टर घेऊन जात असताना चारीच्या खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी झाल्यानं मुलगा गंभीर जखमी होऊन पाण्यात गुदमरून मृत्यू झाल्याची घटना रविवारी 5 जानेवारी रोजी संध्याकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील घाटणे गावच्या शिवारात घडली आहे। स्वराज मनोज देशमुख वय 13 वर्ष असं मृत मुलाचं नाव आहे। अधिक माहिती पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर याबाबत अधिकची माहिती अशी मिळाली आहे की मोहोळ तालुक्यातील घाटणे इथं मनोज हनुमंत देशमुख हे त्यांच्या कुटुंबासोबत राहून शेती करतात। त्यांचा मुलगा स्वराज मनोज देशमुख वय 13 वर्ष हा 7वी मध्ये शिकतो। 5 जानेवारी रोजी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास मनोज देशमुख यांनी त्यांच्या घराच्या समोर त्यांचा ट्रॅक्टर उभा करून जेवण करत असताना मुलगा स्वराज यानं सदर ट्रॅक्टर चालू करून शेताकडे घेऊन जात असताना गावाच्या लगत असलेल्या पाणी पुरवठा विहिरीच्या शेजारी रोड लगत असलेल्या चारीत ट्रॅक्टर वेगात असल्यानं खड्ड्यात पलटला। त्यात स्वराज देशमुख हा ट्रॅक्टरसह पाण्यात पडल्यानं गंभीर जखमी झाला। त्यावेळी त्याच्या नातेवाईकांनी व गावातील लोकांनी खड्ड्यातून ट्रॅक्टर काढला, पण पाण्यातून स्वराजलाही तात्काळ बाहेर काढून मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणलं असता उपचारापूर्वीच स्वराजचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। या अपघाताप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून याबाबतची फिर्याद विश्वास जालिंदर गायकवाड यांनी दिलेली आहे। मात्र या घटनेनं संपूर्ण कुटुंबावरती ऐन नवीन वर्षातच दुःखाचा डोंगर कोसळलाय।